प्रत्येक प्रगत देशातला माणूस आपल्या परिसराची, शहराची, देशाची आपल्या घरासारखी काळजी घेतो. त्यांच्या परंपरा, स्मारक अभिमानाने जगासमोर ठेवतो. आपल्याकडेही अभिमानाने दाखवण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. 700 किलोमीटर पसरलेली कोकणची आपली किनारपट्टी आहे. सह्याद्री पर्वत रांगा आहेत, जंगलं आहेत, शिवरायांची गडकिल्ल्यांच्या रूपाने उभी असलेली स्मारक आहेत, उत्कृष्ट मंदिर आहेत. आपल्या बुलढाण्यात लोणारचं जे विवर आहे ना, ते जगात 3ऱ्या क्रमांकाचं विवर आहे आणि आपल्या देशातलं एकमेव उल्कापातामुळे तयार झालेलं. आज आपल्या नागपुरात देशाचा मध्यबिंदू आहे, पण आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. शेकडो वर्षांची संगीत परंपरा आहे, साहित्य परंपरा आहे, नाट्य परंपरा आहे, क्रीडा क्षेत्राची परंपरा आहे. अहो, देशात ज्यांनी चित्रपट सृष्टीचा पाया रचला त्या दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेली चित्रपट सृष्टी आहे. महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं मोह आहे, शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे. अशा असंख्य गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत, पण हे आम्ही जगाला ओरडून सांगायला तयार नाही आहोत, अभिमानाने जगासमोर मांडायला तयार नाही आहोत आणि ते नीट राखतही नाही आहोत.